नेतृत्व जर प्रस्थापित करायचं असेल तर त्यावेळच्या परिस्थितीमध्ये संघर्षाशिवाय पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत ते संघर्षात उतरले आणि मग मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामविस्तार करायचा विषय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं असतील, यामध्ये एक तरुण आणि धडाडीचे नेते म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. एक मोठा संघर्ष उभा केला. सातत्याने लोकाभिमुख अशा पद्धतीनं एक मोठं संघटन उभं केलं आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून काम करता आलं. मग लोकसभेमध्ये देखील त्या ठिकाणी ते निवडून गेले. लोकसभेतही त्यांना काम करता आलं. पण हे सगळं करत असताना संघर्षातून जरी त्यांचं नेतृत्व तयार झालं तरी त्यांच्या नेतृत्वात कधी कटुता आली नाही. कुठल्या व्यक्तीबद्दल, कुठल्या पक्षाबद्दल, कुठल्या समाजाबद्दल, कुठल्या धर्माबद्दल कधीच कटुता नाही. तर सगळ्यांना आपलंसं करण्याची एक खुबी ही खरं म्हणजे आठवले साहेबांमध्ये आहे. आणि म्हणून ते कुठल्याही पक्षात असले आणि कोणाच्या युतीत असले तरी सगळ्यांशी त्यांचे संबंध आहेत, सगळ्यांची त्यांची मैत्री आहे आणि सगळ्यांशी एक प्रकारे त्यांचा जिव्हाळा आहे. हे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचं गमक आहे.